किरणोदय न्यूज, निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल। सांगोला शहरातील जुन्या व नामांकित मंडळ असलेल्या भारत गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळाचे यंदाचे हिरक महोत्सवी 60वे वर्ष असून मंडळाने यंदाच्या वर्षी 15 फुटी उंच सुबक व नयनरम्य अशी देखणी सिंहासनावर बसलेली आणलेली आहे। सन 1965 मध्ये स्थापना झालेल्या या सार्वजनिक मंडळाचे सांगोलामध्ये मोठे नाव असून मुंबईचा गणपती सांगोल्यात आणून शहरातील गणपती सांगोलासारख्या ग्रामीण भागातील लोकांना पाहता यावे याकरता मंडळाने आजपर्यंत अनेक मोठमोठ्या गणपतींच्या सुबक व नयनरम्य मूर्त्या, सजावट, समाज प्रबोधनात्मक सजीव देखावे, थर्माकोलचे म्हैसूर पॅलेस करून सांगोलकरांना मुंबईसारख्या शहरातील मोठ्या गणपतीचा देखावा आजपर्यंत सादर केलेला आहे। मंडळाच्या वतीने आजपर्यंत गेल्या 60 वर्षात अनेक लोकोपयोगी कार्यक्रम घेण्यात आले असून मोफत सर्वरोग निदान शिबिर, मोफत नेत्ररोग शिबिर, महिला भजन स्पर्धा, होम मिनिस्टर, रांगोळी स्पर्धा, रंगभरण स्पर्धा, मूक बधिर शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, खाऊ वाटप तसेच मनोरंजनाच्या दृष्टीने पूर्वीच्या काळामध्ये पडद्यावरती चित्रपट मंडळाच्या वतीने दाखवण्यात आलेले होते। मंडळाला आजपर्यंत महाराष्ट्र शासन, सामाजिक संस्था, पोलीस स्टेशनचे पुरस्कार व अनेक सन्मान मिळालेले आहेत। अलीकडच्या काळात मराठी पाऊल पडते पुढे, महाराष्ट्राची लोकधारा, लावण्यखणी यांसारखे बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम देखील मंडळाच्या वतीने करण्यात आलेले आहेत। जुन्या काळात रेल्वेने येणारा गणपती म्हणून ख्याती असलेला भारत गल्ली मंडळाचं वैशिष्ट्य होतं। पूर्वीच्या काळामध्ये रेल्वेने मुंबईने कुर्डुवाडीपर्यंत गणपती घेऊन तिथून कुर्डुवाडीतून बार्शी लाईट रेल्वेने सांगोल्याला छोट्या गाडीतून रेल्वेने हा गणपती सांगोल्याच्या स्टेशनवरती यायचा। त्या काळातील आबालवृद्ध, लहान मुले तसेच सांगोला शहरवासीय सांगोल्याच्या रेल्वे स्टेशनवर जाऊन भारत गल्लीच्या गणपती पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करायचे। मुंबईहून गणपती आणून परगावी बाहेर जाऊन चांगल्या व सुबक मूर्त्या उंच आणण्याची प्रथा सांगोल्यात पहिल्यांदा भारत गल्ली गणेशोत्सव मित्र मंडळाने केला असल्याने या मंडळाचे सुबक व देखणी व उंच मूर्ती पाहण्यासाठी भाविकांची नेहमीच गर्दी असते। 60 वर्षापासून मुंबईहून सुबक व नयनरम्य मूर्ती आणण्याची परंपरा मंडळाने अविरतपणे अगदी कोरोना काळात देखील कायम ठेवली आहे। मंडळाचा यंदाचे हिरक महोत्सवी 60व्या वर्षानिमित्त मंडळाच्या वतीनं यंदाच्या वर्षी या निमित्तानं अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले असून बुधवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेचं आयोजन करण्यात आले असून सदरची स्पर्धा स्पर्धकांच्या घरी जाऊन परीक्षण करून घेण्यात येणार आहे। गुरुवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता इयत्ता 4थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांकरता रंगभरण स्पर्धेचं आयोजन करण्यात आले असून या रंगभरण स्पर्धेमध्ये मंडळाच्या वतीने चित्रकलेला कागद देण्यात येणार असून त्या चित्रावर रंग भरून द्यायचे आहेत। शनिवार दिनांक 14 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 3 वाजता महिला भजन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। वरील सर्व स्पर्धांकरता प्रथम क्रमांक 2001 रुपये व ट्रॉफी, द्वितीय क्रमांक 1501 रुपये व ट्रॉफी, तृतीय क्रमांक 1001 रुपये व ट्रॉफी, उत्तेजनार्थ 501 रुपये व ट्रॉफी देण्यात येणार आहे। सर्व बक्षिसांना ट्रॉफी स्वर्गीय मारुती शिवाजी सोनवणे पत्रकार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणार आहे। वरील स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांना सहभागाकरता प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। या सर्व स्पर्धा मंडळाच्या मंडपामध्येच होणार आहेत। तरील सर्व सदस्यांसाठी नाव नोंदणीसाठी तृप्ती पेन्शन अण्णाभाऊ साठे पुतळ्याखाली शहर पोलीस चौकीजवळ सांगोला या ठिकाणी नोंदवावी। तसेच अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर 7249 29 10 44 आणि 90 28 59 14 31 आणि 99 70 83 11 55 यावरती संपर्क साधावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले। तसेच रविवार दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता मोफत नेत्र रोग तपासणी शिबिर करण्यात आयोजित आले आहे। यामध्ये पूर्णतः डोळ्यांची मोफत तपासणी करून मिळणार आहे व त्यावर उपचार सल्ला देखील मोफत देण्यात येणार आहे। सोमवार दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी ठीक 12 वाजता मोफत सर्व रोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात आले असून यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांची तपासणी करून मोफत औषध देखील देण्यात येणार आहे। मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 1 वाजता सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। वरील सर्व स्पर्धा व कार्यक्रमाचा लाभ सांगोला शहरवासियांनी घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।